शेख मुस्ताक आणि संदीप तोष्णीवाल, विशाल परदेशी या सर्वांनी बोगस येणे 2008 येणे लेआउट करून रजिस्ट्री ऑफिस मध्ये जाऊन त्यांना सातबारावर त्यांचे नाव टाकण्यात आलेले आहे, परंतु कोणत्याही प्रकारच्या त्यांना नागरिक सुविधा देण्यात आलेली नाही किंवा कोणत्याही प्रकारचा रोड, लाईट, नाली ज्या आधारे येणे लेआउट मध्ये याचा उल्लेख होतो त्या प्रकारची कोणत्याही प्रकारची सुविधा यांना देण्यात आलेली नाही. उलट यांना लोकांना लोभ देण्यात आलेला आहे. लकी ड्रॉ पद्धतीने यांनी या लोकांनी जर तुमचा नंबर आला तर तुम्हाला गाडी लागेल, तुम्हाला प्लॉट फ्री होईल, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक फ्रीज भेटन, टीव्ही भेटन, तुम्हाला मोटरसायकल्या, सायकल असे अनेक प्रकारचे जे वस्तू आहे यांनी लाभ देऊन या लोकांना, गरीब लोकांना आकर्षित केलं आणि आकर्षित करून जे मोलमजुरी हातगाडी हंबाल करणारे लोक आहे ह्या लोकांनी लालसेत येऊन त्यांच्याकडून प्लॉट साठी 2000, 3000, 1500, 1000 रुपये असे त्यांना पावत्या भरले आणि त्यांचे हप्ते पण भरले. काही लोकांची यांनी रजिस्टर सुद्धा केली, पण काही लोक याच्यात राहिलेले आहे. ज्यांची रजिस्ट्री झाली त्यांचं नामांतर झालेलं नाही, फेरफार झालेलं नाही. काही दिवसापूर्वी माननीय जालन्याचे आमदार खोतकर साहेब यांनी शेख मुस्ताक यांच्या विरोधात विधान परिषदेमध्ये प्रश्न उचलला होता. त्यांच्या बद्दल कोणत्याही प्रश्नाचं काय झालं, काय पुढे काय प्रक्रिया झाली याची काही माहिती भेटली नाही अजून. यांच्यावर गट नंबर 8485 सिंधी काळेगाव शेख मुस्ताकवर 900 लोकांनी यांचा प्लॉट खरेदी केली आणि ते जालना समृद्धीमध्ये जे नांदेड समृद्धी चाललेला आहे त्यामध्ये यांची जमीन चालली, पण त्यांनी कोणत्याही प्रकारची त्यांच्या सातबारावर त्यांनी नोंद घेतलेली नाही आणि खोटे असे कागदपत्र देऊन यांनी एसडीएम साहेबांचे खोटे कागदपत्र आदेश केले की यांना लोक आयुक्तमध्ये तक्रार केली यांना की लोकांनी ज्यांची जमीन नाव करून द्या, पण ते काही शासन करत नाही किंवा ते बोगस कागद आहे हे मला कळालं नाही. म्हणून याच्या विरोधात जाऊन आम्ही सन्माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे जालना शहरात आले असताना आम्ही निवेदन दिलंय की जालना शहरातील करोडो रुपयाचा घोटाळा या लोकांनी केला असून त्यांनी अब्जोधीश प्रॉपर्टी त्यांची स्वतःच्या नावावर करून त्यांना कोणत्याही प्रकारची नागरिकांना सुविधा न देता करोडो रुपये कमवून घेतलेले आहे. याची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी